नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती आलेली आहे, त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेची देखील भरती आहे। या भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या ऑक्टोबरमधील चालू घडामोडी आहेत, त्याविषयी आपल्याला संभाव्य जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर प्रश्न बघा काय आहे, भारत आणि EFTA दरम्यानचे TEPA म्हणजे काय आहे बघा, ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट कोणत्या दिवशी लागू होणार आहे किंवा कोणत्या दिवशी लागू झाले आहे असा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे। आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, 1 ऑक्टोबर 2025 रोजी TEPA ॲग्रीमेंट जे आहे ते लागू झालेले आहे। चला पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे। सर्व प्रश्न वन लाइनर प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून UIDAI ने कोणत्या सेवा शुल्कात वाढ केली आहे? बघा इथं आपल्याला UIDAI ने कोणत्या सेवा शुल्कात वाढ केलेली आहे विचारलेले, आणि ती वाढ 1 ऑक्टोबर 2025 पासून झालेली आहे। तर ती कोणती आहे वाढ बघा, आधार सेवा शुल्क आहे, त्या आधार सेवा शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, दिल्ली हवाई अड्ड्यावर विदेशी प्रवाशांसाठी कागदावरील डिसेंबर कार्ड ऐवजी कोणती डिजिटल व्यवस्था 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाली आहे? बघा इथं हवाई अड्ड्यावरील डिजिटल व्यवस्था कोणती लागू झाली आहे आपल्याला इथं विचारलेलं आहे। आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, E-अरायवल कार्ड। जे पहिलं कागदावरील डिसेंबर कार्ड होतं त्याच्याऐवजी आता सुरू झालेले आहे 1 ऑक्टोबर 2025 पासून E-अरायवल कार्ड ही जी सेवा आहे ही सेवा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारत चीन दरम्यान थेट उड्डाणे किती वर्षानंतर पुन्हा सुरू झाली आहेत? बघा भारत आणि चीन दरम्यान जे थेट हवाई उड्डाण होतं ते किती वर्षानंतर पुन्हा सुरू झालेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेले, आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, 5 वर्षानंतर ही जी सेवा आहे ही सेवा सुरू झालेली आहे। पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारने कोणती नवीन योजना प्लस मिशन 2025-31 म्हणून मंजूर केले आहे? बघा प्लसेस मिशन योजना, योजनेचं नाव लक्षात घ्या, आणि ही योजना 2025-31 म्हणून मंजूर केलेली आहे। ती कोणती योजना आहे तर तिचं नाव काय आहे, नॅशनल प्लसेस मिशन। नॅशनल प्लसेस मिशन ही योजना भारत सरकारने चालू केलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र शासनाने कोणत्या प्रणालीची सुरुवात केली आहे जी पारंपरिक स्टॅम्प पेपरच्या बंधनपत्राची जागा घेईल? बघा पूर्वीचे जे काही स्टॅम्प पेपर होते त्याच्याऐवजी नवीन बंधनपत्राची जागा घेणार आहे। पूर्वीच्या स्टॅम्प पेपर पत्राऐवजी नवीन जागा कोणत्या प्रणालीने घेतलेली आहे ते विचारलेले, आणि ती प्रणाली काय आहे, ई-बॉन्ड सिस्टीम। काय आहे, ई-बॉन्ड सिस्टीमने काय केलेले आहे, पूर्वीचे जे पारंपरिक स्टॅम्प पेपर होते त्याची जागा घेतलेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री व ॲग्रिकल्चर याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री व ॲग्रिकल्चर याच्या अध्यक्षपदी 2025 मध्ये कोणाची निवड झालेली आहे? आणि करेक्ट आन्सर बघा काय आहे, रवींद्र मानगावे यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, कोणती घटना चालू घडामोडी 1 ऑक्टोबर 2025 मध्ये समाविष्ट आहे? बघा इथं तुम्हाला 4-5 घटना दिल्या जातील आणि त्याच्यातील एक घटना आहे 1 ऑक्टोबर 2025 रोजी की जी समाविष्ट केलेली आहे चालू घडामोडीमध्ये, की ज्याच्यामध्ये बघा PM मोदींनी RSS शांतीच्या 100व्या वर्षी स्टॅम्प व नाणी प्रकाशित केली आहेत। बघा नरेंद्र मोदींनी काय केलेलं आहे की RSS ला जे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या 100व्या वर्षी स्टॅम्प व नाणी प्रकाशित केलेले आहे। तर पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, भारत आणि UK दरम्यान आज सुरू झालेल्या संयुक्त नौसैनिक अभ्यास काय आहे आणि काय नावाने ओळखला जातो? बघा भारत आणि UK दरम्यान जो ऑक्टोबर मध्ये संयुक्त नौसैनिक अभ्यास सुरू आहे
त्याला काय नावाने ओळखलं जातं हे आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा एक्सरसाइज कोकण 2025। एक्सरसाइज कोकण 2025 या नावानं भारत आणि युके दरम्यानची जी संयुक्तिक नौसैनिक अभ्यास आहे त्याला ओळखलं जातं। बघा पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इराणी कप 2025 मध्ये नागपूरमध्ये कोणत्या संघाने विजय संपादन केला आहे? बघा इराणी कप 2025 मध्ये नागपूरमध्ये जो इराणी कप झाला त्याच्यामध्ये कोणत्या संघाने विजय संपादन केलेला आहे आपल्याला इथं विचारले। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे विदर्भ संघाने काय केलेलं आहे, तिथं विजय संपादन केलेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, कोल्ड रिप या औषधावरील कारवाई कोणत्या राज्यात विशेषतः झाली आहे? बघा कोल्ड रिप हे जे औषध आहे त्याच्यावर एक कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई कोणत्या राज्यामध्ये विशेषतः झालेली आहे हे इथं आपल्याला विचारलं जाऊ शकतं। तर त्याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, केरळ या राज्यामध्ये कोल्ड ड्रिप औषधावरती कार्यवाही करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला काय आवाहन केलेलं आहे? बघा ऑक्टोबर 2025 मध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला काय आवाहन केलेलं आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, स्वदेशी उत्पादने वापरा हे आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो बघा अशाच नवनवीन चालू घडामोडींसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।